अगं तुझं डोकं बिकं फिरलंय का? एवढं नळाला बदा बदा पाणी येतंय तरी कुठं का चालली हंडा घेऊन? आणि ते बी भरलेलं होतं. अगं आजपासून देवपूजा मी नदीच्या पाण्यानं करायचं ठरवले. हा, नळाला काय समुद्राचं पाणी येतंय वे? नळाला येतं नदीचंच पाणी, पण त्या टाकीत गेल्यावर क्लोरीन मिसळतं. आणि असलं भेसळयुक्त पाण्यानं नसते देवपूजा करायची. हे बी शाळेतच शिकवलेलं दिसतंय नाही का? हो. एवढं जर अभ्यास केला असतास ना तर 10वीत 5-5 वेळा बसायला लागलं नसतं. अगं 50 क्लास झाले तुझे तरी अजून 10वी पास व्हायचं नाव घेणं झाल्यास. यंदा पास होते का नाही बघले. अगं त्यासाठी एवढी रोज देवपूजा करते, आंघोळ घालते देवसनी, हळदी कुंकू घालत्या आणि रोज नामजप करतच असते की. एवढं सगळं करसपर्यंत जरासा अभ्यास कर की. अगं जर हे असं सगळं करून जर पोरं पास होत असती ना तर कुणीच गेलं नसतं शाळेत. सुरकी असते एकेकाची श्रद्धा. होय. आता मी नाही का बघ बसवाला पुजलो तुझं माझं लग्न झालं बघ. बरी त्या मसोबाला बी मीच घावले. का काय कमी आहे बघ माझ्यात? हा, मी चांगला डॅशिंग आहे, गावात मला मान आहे, 4 माणसं मला ओळखतात आणि मी या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष आहे. हा बास करा तुमचं कौतिक. बिनपगारी आणि फुला अधिकारी.